तर आणि आय नो की कशी जर्नी होती, पण तरी येस. आमच्या ऑडियन्ससाठी इफ यू टेल की कुठे स्टार्ट झालं, काय केलं, एज्युकेशन वगैरे, दॅट विल हेल्प टू गिव्ह अ स्मॉल क्विक इंट्रोडक्शन ऑफ यू. Okay, so I did my MBBS from Rural Medical College, Loni. After internship, obviously, as everyone prepares for a PG entrance, so we did prepare. Our batch, unfortunately, there was a lot of waiting period, and then in after MBBS, each one develops a liking towards a certain branch. So the liking for me was towards medicine, pediatrics, or anesthesia. The reason being that I was not so inclined towards the surgical branch. So I trained at Ruby Hall Clinic, 3 years of anesthesia residency, and which was very enriching, very intense training. And then I got an opportunity to work at All India Institute of Medical Sciences for 3 years, which again was a huge, vast experience managing different types of patients. So that's with regards to my training. Then I did my European diplomate in regional anesthesia from Dublin. And since then, for the last 17, 18 years, I have been practicing anesthesia as a consultant at Ruby Hall Clinic, Pune. So it has been a very lovely journey and it has helped me grow and progress as an anesthetist. म्हणजे खूपच हेल्प झालेला आहे. त्याच्यात खूप सारे पेशंट्स पण बघायला मिळतात. तर एक म्हणजे महत्त्वाचं की ॲनेस्थेटिस्ट जास्त करून बॅकग्राऊंडमध्ये पडद्याच्या मागे असतात असं खूप लोक म्हणतात. की जास्त करून लोकांना सर्जन माहीत असतो की बाबा हा सर्जन मला ऑपरेट करणार आहे. पण तुम्ही जर विचारलं, आम्ही ह्याच्यावर एक क्वेश्चनेअर आणि एक छोटंसं स्टडी पण केलं होतं. त्याच्यात ऑलमोस्ट 95% लोकांना हे पण माहीत नाही की बाबा एक ॲनेस्थेसिओलॉजिस्ट हे असा एक प्रकार आहे, डॉक्टर आहे जे ॲनेस्थेसिया किंवा भूल देणार आहे. म्हणजे भूल तज्ज्ञाबद्दल खरंच माहिती नाही आहे. त्यांना वाटतं तो जे सर्जनकडे गेलोय बाबा तेच भूल देणार आहेत आणि तेच आमचं सगळं बघणार आहेत, दुखणं पण कमी करणार, बेशुद्ध पण करणार. तर हे जेव्हापर्यंत पेशंट्सला माहिती नाही, अवेअरनेस नाही ह्याच्याबद्दल, तर ते पडद्याच्या मागेच राहणार आहेत ॲनेस्थेटिस्ट. थोडासा दोष ॲनेस्थेटिस्टचा पण आहे, कारण ते येऊन जास्त पेशंटशी इंटरॅक्ट मोस्टली करत नाहीत. पण मला वाटतो अप्रोच असा बेटर आहे की बाबा सर्जननी पण पेशंटला सांगावं की बाबा तुम्हाला ह्या प्रकारचं तुम्हाला भूल देणार आहे की तुम्हाला पेन नको व्हायला, म्हणून तुम्ही जाऊन तुमचे कन्सर्न्स जे असतील तुम्ही ॲनेस्थेटिस्टला भेटा. बरोबर, हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो मग आपण पूर्ण पेशंटला चेकअप करतो, पूर्ण हिस्ट्री घेतो की बाबा तुमचं आधी काही सर्जरी झालंय का, आधीचं काही एक्सपिरियन्स आहे का, मग दुसरं काही आजार आहे का. हे सगळे महत्त्वाचे गोष्टी जे आहेत ज्याच्यामुळे सर्जरीला इम्पॅक्ट होऊ शकतो हे सगळं आपण विचारतो. स्पेसिफिकली साधारणपणे बीपीचं आजार आहे, हायपरटेन्शन, डायबिटीज, TBचा आजार आहे ज्याच्यामुळे हेड टू टो म्हणजे सगळं ऑर्गन सिस्टम अफेक्ट होऊ शकतात. कावीळ आहे, जॉन्डिस आहे का, मग दम्याचा त्रास आहे का, किंवा आधी कधी झटके आलेत त्याच्यामुळे औषधं चालू आहेत का. कारण काय काय वेळेस ॲनेस्थेसिया देताना हे सगळे जे औषधं तुमच्या बाकीच्या आजारांसाठी चालू आहेत त्याच्या इंटरॅक्शनमुळे काही काही फरक पडू शकतो. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की पेशंटनी सांगावं. काही लोक सांगत नाहीत की बाबा त्यांना काय वाटेल, आणि स्पेसिफिकली व्यसनाबद्दल सांगत नाहीत. बरोबर, की काही लोक स्मोकिंग करतात, काही लोक अल्कोहोलिक असतात, म्हणजे दारू रेग्युलरली घेतात. तर ह्या पेशंट्समध्ये ॲनेस्थेसियाचा जो इम्पॅक्ट असतो कधी कधी ॲडव्हर्स इफेक्ट्स पण होऊ शकतात. बरोबर, जर भूलतज्ञाला माहीत असेल की बाबा हे होऊ शकतं, तुम्ही प्लीज त्यांना ओपन अप करून सांगा, म्हणजे अजून केअर घेता येईल की बाबा तुम्हाला व्यवस्थित ज्या प्रमाणात औषधं द्यायला पाहिजे ते दिले जातील आणि तुमचं आउटकम चांगलं राहील. बरोबर. तर ॲज अन ॲनेस्थेसिओलॉजिस्ट पेशंट्सनी येऊन विचारायला पाहिजे. आणि हे फक्त सर्जरी पुरता नाही आहे, एकतर प्री ऑप चेकअप. कधी कधी पेशंटचे खूप कफ असतो, छाती अशी चोकअप असते, तर ह्यांना आपण थोडं ऑप्टिमाइज पण करू शकतो. म्हणजे त्यांचं कंडिशन थोडं सुधारून मग सर्जरीला घेतलं तर त्यांचा आउटकम किंवा कोर्स आफ्टर सर्जरी चांगला असतो. तर
ते इम्पॅक्ट नक्की पडतो. मग काही प्रेग्नंट लेडीज असतात ज्यांना आता डिलिव्हरीसाठी जायचं आहे. बरोबर. तर डिलिव्हरीसाठी सगळेच म्हणतात की बाबा पेन नको. तर त्यांचे आजी आणि आई म्हणणार विदाउट पेन थोडी तुम्ही जगात आलेत, पेन तर सहन करावं लागेल. पण आता मॉडर्न ॲनेस्थेसियामध्ये असं आहे की बाबा तुम्ही बर्थिंग एक्सपिरियन्स जो आहे, बेबी डिलिव्हर करण्याचं जे एक्सपिरियन्स आहे, इट कॅन बी प्लेझंट. म्हणजे इन्स्टेड ऑफ रड गाणं ते सगळं करून थकून ते आपण एन्जॉय करत नाही. सो देर इज समथिंग कॉल्ड एज लेबर अनॅल्जेसिया, एपिड्युरल लेबर अनॅल्जेसिया. पण हे पेशंटला जेव्हा ऑब्स्टेट्रिशियनकडे जातात तेव्हा ऑब्स्टेट्रिशियन सगळेच त्यांना ह्याच्याबद्दल सांगत नाही. बरोबर. तर जर ऑब्स्टेट्रिशियननी पण सांगितलं की बाबा असे टेक्निक्स आहेत ज्याच्यामुळे तुमचं पेन कमी होऊ शकतं, तुम्ही बेबीला वेलकम जे करता अगदी वेदनारहित असं तुम्ही वेलकम करू शकतात, हा एक ऑप्शन दिला तर आय एम शुअर ॲटलिस्ट 80-90% मदर्स ते कन्सिडर करतील. बरोबर. की वाय नॉट. सो ते पण एक ॲनेस्थेटिस्ट पेन फ्री डिलिव्हरीजसाठी हेल्प करतात. ह्याच्याबद्दल पण असं म्हणत नाही आहे की मी की काहीच दर प्रोसिजरबद्दल काही ना काही साईड इफेक्ट्स असतात, पण ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली असते पेशंटला की बाबा तुम्ही काय एक्सपिरियन्स करणार आहेत, तुम्हाला पुढे जसं प्रोग्रेस होते लेबर तसं तुम्हाला कधी काय डोस दिला जातो हे सगळं एक्सप्लेन केलं जातं. आणि शंका असेल तर तुम्ही ते विचारून क्लिअर करू शकता. तर ते पण एक प्रकार आहे वेअर ॲनेस्थेटिस्ट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. प्लस समजा तुमचं फक्त हात फ्रॅक्चर झालाय तर ह्याच्या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये पूर्ण भूल द्यायची काही गरज नसते. आपण फक्त हाताच्या नर्व्हजला ब्लॉक देऊ शकतो किंवा लोकल ॲनेस्थेसिया स्थानिक भूल देऊन ते मॅनेज करू शकतो. म्हणजे पेशंटला लवकर खाता पिता येईल, उपाशी पोटी राहायची गरज नाहीये सर्जरी नंतर, आणि थोडं झोपेचं औषध देऊन ते प्रोसिजर आपण संपवू शकतो. बरोबर. तर हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. प्लस ॲनेस्थेटिस्टचा ICU मध्ये पण रोल खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण ॲनेस्थेसियामध्ये एअरवे, ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन म्हणजे मॅनेजिंग एअरवे, ब्रीदिंग अँड सर्क्युलेशन ह्याच्यात ट्रेनिंग इज मच मोर. म्हणजे आम्हाला ह्याच्यात खूप जास्त ट्रेनिंग दिली जाते. म्हणून एमर्जन्सी क्रायसिसमध्ये किंवा कोणी बाबा हार्ट अटॅक आला पेशंटला, जरी घरी असेल किंवा बाहेर असेल, द ॲनेस्थेटिस्ट नो हाऊ टू गो अबाउट इट. ऑर ॲनेस्थेटिस्टला एमर्जन्सी केअरचं नॉलेज, ज्ञान खूप जास्त आहे. सो त्याच्या टीममध्ये, एमर्जन्सी टीममध्ये पण त्यांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तो इंटेन्सिव्ह केअरमध्ये, ICUमध्ये जसं मी सांगितलं स्थानिक भूलसाठी, लेबर अनॅल्जेसिया, सर्जरी म्हणा, डिलिव्हरी म्हणा, या सगळ्या फील्ड्समध्ये ॲनेस्थेटिस्टचा रोल आहे. फक्त त्यांचा रोल तेव्हा कळून येईल जेव्हा पेशंट येऊन विचारेल की बाबा मी काय अपेक्षा करायला पाहिजे आधी, सर्जरीच्या आधी आणि सर्जरीच्या नंतर. बरोबर. तर तुम्हाला खूप जास्त माहिती आणि जे काही तुम्हाला शंका आहे, मी सर्जरीच्या वेळेस जागा होणार का, किंवा मला दुखणार का, वेदनारहित शक्य आहे का, हे सगळे क्वेश्चन्स, ॲनेस्थेसियाचे साईड इफेक्ट्स आहेत का, हे सगळं क्लिअर करायला हेल्प होईल. बरोबर. पण आज जर आपण पाहिलंय की कुठलेही पेशंट आहे त्यांना एखादी सर्जरी सजेस्ट केली असेल, युजली सर्जन्स लोकांसोबत भेटतात, फायनलाइज करतात आणि ॲडमिशन्स वगैरे घेतात. ॲनेस्थेसियोलॉजिस्ट सोबत युजली मला वाटतं आफ्टर ॲडमिशन दे विल डू द व्हिजिट, जिथे NBM वगैरेसाठी वगैरे असतं. तर ॲट व्हॉट स्टेज, आणि इवन इफ इट इज नॉट अ कन्व्हेन्शनल प्रॅक्टिस, पण ॲट व्हॉट स्टेज डू यू सजेस्ट की पेशंटनी ॲनेस्थेसियोलॉजीसोबत सुद्धा कन्सल्टेशन घ्यावं? करेक्ट. आता काय झालं आहे की मी एक्झाम्पल्स देते. फॉर एक्झाम्पल एक मेजर सर्जरी आहे. मेजर सर्जरीसाठी जसं मी सांगितलं, पेशंटला ची कंडिशन अजून सुधारू शकतो का, हे सर्जननी ॲनेस्थेटिस्टला लवकर इन्फॉर्म केलं तर ठीक आहे. हे एमर्जन्सी केसेस सोडून द्या. एमर्जन्सी म्हणजे काय, तुमचं अपेंडिक्स दुखतंय, अपेंडिक्स पोटात बस झालंय, ह्याच्यात आपल्याला खूप ऑप्टिमाइज किंवा कंडिशन इम्प्रूव्ह करायचं खूप वेळ मिळत नाही. पण समजा पेशंटचं काहीतरी कॅन्सर सर्जरी आहे की 1-2 दिवसात होणार आहे,
ते 1-2 दिवस पण महत्त्वपूर्ण आहे, कारण आपण ब्रीदिंग एक्सरसाइजेस करून घेऊ शकतो. बरोबर. त्यांचे बाकीचे औषधं काय चालू आहेत, त्याचं व्यवस्थित कंट्रोल आहे की नाही ते बघू शकतो. बीपीचा कंट्रोल आहे की नाही, कारण ऐन वेळेस आले त्या टेन्शनमध्ये त्यांचं बीपी 200, रिस्क वाढते. त्याच्यामुळे हे सगळं आपण कंट्रोल करून मग घेऊ शकतो. तर समजा मेजर सर्जरी असेल तर कमीत कमी 1 आठवडा 3-4 दिवस आधी जर भेटलो पेशंट जर ॲनेस्थेटिस्टला भेटले तर खूप फायद्याचं आहे. बरोबर. आणि समजा प्रेग्नेंट लेडी आहे तर आपण ऑब्स्टेट्रिशियनकडे 9 महिने जातो रेग्युलर चेकअपसाठी. पण जर तुम्हाला ह्याचं नॉलेज किंवा ज्ञान आहे की बाबा तुम्हाला वेदनारहित लेबर करायचं आहे, त्यावेळेसच तुम्ही फर्स्ट सेकंड ट्रायमेस्टरमध्ये पण जाऊन एकदा शंका सगळे दूर करू शकता. बरोबर. आपल्याकडे गुगल मास्टर आहेच, तर गुगलमध्ये सगळे लोक नक्कीच शोध काढून सगळं वाचून येतात. ते पण मी म्हणते त्याच्यावर पूर्ण विश्वास करू नका. एक्सपिरियन्स मॅटर्स. सो गुगलवर लिमिटेड इन्फॉर्मेशन असते आणि कधी कधी खूप मिसगायडिंग पण असू शकतं. बरोबर. तो जस्ट गिव्ह इट टू द डॉक्टर ऑर पुट इट टू द ॲनेस्थेटिस्ट की तुमचे काय क्वेरीज आहेत. तर 1-2दा असं पण अनुभव झालाय की पेशंटनी असं पेपरवर सगळे 50 क्वेश्चन वगैरे लिहून आणलेलं आहे. तर मी खूप इम्प्रेस झाली अशा पेशंट्स बद्दल की त्यांना पूर्ण माहिती पाहिजे, विच इज डेफिनेटली द राईट ऑफ द पेशंट. म्हणजे त्यांना डेफिनेटली राईट आहे की बाबा मी काय एक्सपिरियन्स करणार आहे त्याचं पूर्ण माहिती पाहिजे मला. पण कमी असतात असे पेशंट्स. तर जसं मी सांगितलं, ॲज अर्ली ॲज पॉसिबल जसं सर्जरी ठरतं तसे येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे जे आजार आहेत ते एक्सप्लेन करू शकता. त्याचं कंट्रोल व्यवस्थित होत आहे का ते विचारू शकतो. एमर्जन्सी सर्जरीसाठी पण आम्ही जितकं पॉसिबल आहे पेशंटला रिलॅक्स ठेवतो, पेन फ्री ठेवतो आणि नाईस मेमरीज सर्जरीचे किंवा की बाबा स्ट्रेसमध्ये नको असं कम्फर्टेबल कंडिशनमध्ये सर्जरी करून शक्य आहे.